ओमकार सर हे इम्पोर्ट एक्सपोर्टच्या जगातले द्रोणाचार्य आहेत. मी एकच म्हणेन की प्रॉपर ट्रेनिंग घ्या. कुठलंही ट्रेनिंग न करता डायरेक्ट उडी मारू नका. खूप चुका होतात, खूप लॉस होतो आणि नंतर आपण म्हणतो एक्सपोर्ट जमत नाही, हे नाही, ते नाही. त्यापेक्षा चांगलं ट्रेनिंग घ्या, व्यवस्थित मेंटॉर करा आणि मगच या फील्डमध्ये उतरा. मी PMPची स्टुडंट आहे. मी 2024ला आधी TTE अटेंड केला, त्याच्यानंतर लगेच PMP अटेंड केला आणि मग PMPच्या सिस्टम फॉलो करून आत्ता माझा टर्नओव्हर 1.5 कोटींच्या पुढे निघून गेलाय. आर्थिकदृष्ट्या म्हणाल तर मी नोकरी करत होते त्यामुळे एक स्टेबल इन्कम, 30,000 पगार, सुखासुखी सगळं चाललं होतं. कोरोनामुळे जो सगळ्यांना प्रॉब्लेम आला तोच मला पण आला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या म्हणाल तर मी उद्यमीमध्ये आल्यापासून तुम्हीच विचार करा, 30,000 पगारापासून त्या 1.5 कोटींचा टर्नओव्हर हा झाला आर्थिक भाग. मानसिक म्हणाल ना, खरं तर की एक नोकरी करणारी एक वृत्ती, तिथून ते आजची मानसिकता, म्हणजे नुसतं एंटरप्रेन्युअर नाही तर एक सक्सेसफुल वुमन एंटरप्रेन्युअर हा माझा प्रवास आहे. सरांकडून मला मिळालेली महत्त्वाची टेक्निक नेटवर्किंग अँड मार्केटिंग, हे दोन्ही अत्यंत प्रभावी टूल्स आहेत. मी ते पूर्णपणे वापरले, नुसते माझ्या एक्सपोर्टमध्ये नाही तर डोमेस्टिकमध्ये सुद्धा, आणि त्याचा मला खूप फायदा झाला आहे. मी डोमेस्टिकमध्ये जशी 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 30 लाख कमवत होते, तशीच 35, 40, 50 लाखच कमवत राहिले असते. डोमेस्टिकमध्ये राहिल्यामुळे तोच एक नॅरो माइंडसेट होता जो कधीच एक्सप्लोअर झाला नसता, जो आता एक्सपोर्टच्या निमित्ताने खूप एक्सपोजर मिळालं आहे मला. डोमेस्टिकमध्ये सगळं चांगलं चालू असताना माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की मी एक्सपोर्टमध्ये आहे ऑलरेडी, माझी एक ऑर्डर तुझ्या नावावर टाकली की तुझं पण एक्सपोर्ट होऊन जाईल. मला कुठेतरी तो इगो हर्ट झाला की अरे अरे, असं रेडीमेड ऑर्डर घेण्यापेक्षा का नाही आपण स्वतः ते करावं. म्हणून मी ट्रेनिंग शोधायला गेले आणि त्याच्यातून मला ओमकार सरांचा 99चा वेबिनार मिळाला. त्या 99चे वेबिनार सुद्धा मी 3 वेळा अटेंड केले, कारण माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता की मी एक्सपोर्ट करेन का. हा माझ्या लाईफमधला टर्निंग पॉईंट होता. तिथून ते इथपर्यंतचा माझा प्रवास.